नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानव संसाधन लेखा या विषयीची माहिती पाहणार आहोत. मानव संसाधन लेखा या ठिकाणी 3 शब्द आहेत पहा. पहिला शब्द मानव, दुसरा शब्द संसाधन आणि तिसरा शब्द लेखा. तर लेखा म्हणजे अकाउंटिंग, हिशेब ठेवणं, आणि संसाधन म्हणजे रिसोर्स. आणि तो कोणता रिसोर्स असला पाहिजे? रिलेटिंग टू ह्युमन, म्हणजे मानवाशी संबंधित असणारी संसाधनं आणि त्यांचा हिशेब ठेवणं, म्हणजे मानवी संसाधन आणि त्याबद्दलचा हिशेब ठेवणं, त्याला आपण मानव संसाधन लेखा असं म्हणतो. त्याला ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग असं म्हटलं जातं. मानवी संसाधने ही लक्षात घ्या, ही कोणत्याही ऑर्गनायझेशनमधली महत्त्वपूर्ण अशी मालमत्ता समजली जाते. कोणतेही ऑर्गनायझेशन घ्या नमुन्यासाठी, उदाहरणासाठी, तर त्या उदाहरणामध्ये आपण लक्षात येईल की मानवी संसाधन ही संपूर्ण त्या ऑर्गनायझेशनची महत्त्वाची मालमत्ता समजली जाते आणि ती भौतिक मालमत्तेपेक्षा वेगळी असते. लक्षात घ्या, अशी जी काही मानवी संसाधन मालमत्ता असते ही भौतिक मालमत्तेपेक्षा कशी असते? वेगळी असते. काय काय वेगळेपण असतं ह्या भौतिक मालमत्तेमध्ये आणि मानवी संसाधन मालमत्तेमध्ये? म्हणजे मानवी संसाधन मालमत्ता ही भौतिक मालमत्तेपेक्षा वेगळी कशी असू शकते? तर साधी गोष्ट आहे की भौतिक मालमत्तेला भावना असतात का? नाही. जशा भावना ह्या मानवी संसाधनामध्ये असतात, माणसाला जशा भावना असतात, तशा अशा संपत्तीमध्ये, भौतिक संपत्तीमध्ये भावना तुम्हाला आढळून येणार नाहीत. म्हणजेच मानवी मालमत्तेमध्ये विविध प्रकारच्या भावना ह्या असतात, लक्षात घ्या. तशाच प्रकारे भौतिक मालमत्तेच्या विपरीत मानवी मालमत्तेचीही कधी घसरण होत नाही, लक्षात घ्या. भौतिक मालमत्तेची घसरण होत असते, म्हणजे घसारा त्या ठिकाणी आकारला जातो, डेप्रिशिएशन आकारलं जातं. आपण अकाउंटन्सीमध्ये पाहिलेलं आहे की मालमत्तेचं डेप्रिशिएशन हे दरवर्षी आपण आकारतो, कारण त्या मालमत्तेचा वापर झालेला असतो. त्यामुळं वेअर अँड टिअर या कारणासाठी त्या मालमत्तेवर काय आकारला जातो? घसारा आकारला जातो. परंतु असं मानवी मालमत्तेच्या बाबतीत मात्र अशा पद्धतीचा घसारा आकारला जात नाही किंवा त्याची घसरण होत नाही. म्हणून संस्थेची एकूण किंमत जर तुम्हाला शोधायची असेल, नीट लक्ष द्या, संस्थेची जर तुम्हाला एकूण किंमत शोधायची असेल तर त्यावेळेला मानवी मालमत्तेचीही किंमत तुम्हाला माहिती असली पाहिजे आणि त्याचबरोबर भौतिक मालमत्तेचीही किंमत माहिती असली पाहिजे. आणि ह्या मालमत्तांचं तुम्हाला मूल्यांकन करणं हे अतिशय गरजेचं असतं. म्हणजे ह्या मालमत्तेची जर किंमत तुम्हाला शोधायची असेल तर त्या मालमत्तेचं मूल्यांकनसुद्धा तुम्हाला करावं लागतं. 1960च्या दशकामध्ये तुमच्या लक्षात आलेलं असेल की रेन्सिस लिकर्ड, कोण? रेन्सिस लिकर्ड यांनी इतर सामाजिक संशोधकासह मानव संसाधन लेखा म्हणजेच ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग ही संकल्पना परिभाषित करण्याचा प्रयत्न केलेला, लक्षात घ्या. म्हणजे या ह्युमन रिसोर्स अकाउंटिंगची परिभाषा कधी तयार झालेली आहे? 1960च्या दशकामध्ये. आणि त्याचा जनक कोण असेल? तर रेन्सिस लिकर्ड, लक्षात घ्या. आणि म्हणून लिकर्ड यांनी या ठिकाणी HRAची संकल्पना त्या ठिकाणी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा, आता ह्या संकल्पनेच्या संबंधी वेगवेगळ्या विचारवंतांनी स्वतःच्या भाषेमध्ये व्यक्त केलेली त्यांची मतं म्हणजेच त्यांच्या व्याख्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. मग मानवी संसाधनाच्या व्याख्या वेगवेगळ्या विचारवंतांनी दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या संस्थांनी दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशननी दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्सनी सुद्धा त्या व्याख्या दिलेल्या आहेत. मग त्या व्याख्याही आपण त्या ठिकाणी विचारात घेतल्या पाहिजेत. आणि त्यामध्ये पहिली जी व्याख्या आहे ती अमेरिकन असोसिएशन ऑफ अकाउंट्स. कोणती व्याख्या आहे? अमेरिकन असोसिएशन ऑफ अकाउंटंट्स, AAA यांनी HRAची व्याख्या दिलेली आहे. पहा, ती व्याख्या काय सांगते आपणाला? तर HRA ही मानवी भावना, HRA ही मानवी भावना आपण लक्षात घ्यायची. मानवी भावना किंवा HRA ही मानवी संसाधनाविषयी डाटा ओळखणे, मानवी संसाधनाविषयीची डाटा ओळखणे, मानवी संसाधनाच्या विषयीचा डाटा मोजणे आणि ही माहिती इच्छुक पक्षांपर्यंत पोहोचविणे अतिशय महत्त्वाचा भाग आहे. ही प्रक्रिया म्हणजेच ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग होय. म्हणजे काय काय करावं लागतं या ठिकाणी? तर HRAची मानवी संसाधनाच्या विषयीची डाटा ओळखणे म्हणजे माहिती ओळखली पाहिजे. ती माहिती ओळखल्यानंतर त्या माहितीचं मोजमाप झालं पाहिजे आणि ती माहिती मोजमाप झाल्यानंतर इच्छुक व्यक्तींपर्यंत किंवा इच्छुक पक्षांपर्यंत ती पोहोचविण्याची प्रक्रिया म्हणजेच मानव संसाधन लेखा असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढची व्याख्या दिलेली आहे प्लेमोथ्स यांनी. त्यांनी काय सांगितलेलं आहे? तर संघटनात्मक स्रोत म्हणून लोकांचा हिशेब त्या ठिकाणी केला जातो. संघटनात्मक स्रोत म्हणून लोकांचा हिशोब केला जातो. यामध्ये
मानवी मालमत्तांची भरती करणं, मानवी मालमत्तेची निवड करणं, मानवी मालमत्ता भाड्याने देणं, त्या मालमत्तेला प्रशिक्षण देणं आणि ती मालमत्ता विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या संघटनांकडून होणाऱ्या खर्चाचे मोजमाप करणे, या सर्व घटकांचा समावेश हा या ठिकाणी HRA होतो, ह्युमन रिसोर्स अकाउंटिंगमध्ये होतो. म्हणजेच संस्थेचं आर्थिक मूल्य मोजणं देखील यामध्ये येतं, लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून ही व्याख्या ही अतिशय महत्त्वाची आहे. त्यामध्ये तुमच्या लक्षात आलेलं असेल की मालमत्तेची भरती करणं म्हणजे मानव संसाधनाची भरती करणं, मानव संसाधनाची निवड करणं किंवा मानव संसाधन हायर करणं, त्यांना ट्रेनिंग देणं आणि ते डेव्हलप करणं, आणि यासाठीचा खर्च करावा लागतो. आणि त्या खर्चाचं मोजमाप करण्यासाठी जे काही हिशेब ठेवले जातात त्या हिशेबालाच या ठिकाणी काय म्हटलं जातं, मानव संसाधन लेखा असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढची व्याख्या आपण समजून घ्यायची ती स्टीफन नॉफ. आता स्टीफन नॉफ यांच्या म्हणण्यानुसार HRA ही भरती प्रशिक्षण, नीट लक्ष द्या, ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग ही भरती प्रशिक्षण, अनुभव, वचनबद्धता यासारख्या मानवी संघटनात्मक आदानांचे मापन आणि परिमाण आहे, लक्षात घ्या. म्हणजे आत्ताची अगोदरची जी व्याख्या पाहिली आपण अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनची, त्याचबरोबर प्लेमहुथची व्याख्या पाहिली, त्या व्याख्यामध्ये सुद्धा तेच सांगितलेलं आहे की अशा मानव संसाधनाची काय करणं, भरती करणं, त्या मानव संसाधनाला गरजेचं किंवा आवश्यक ते योग्य प्रमाणात प्रशिक्षण देणं, योग्य प्रकारचं प्रशिक्षण देणं, त्याचबरोबर त्या मानव संसाधनाचा अनुभव आणि वचनबद्धता यासाठी मानवी संघटनात्मक आदानांचे मापन आणि त्याचं परिमाण करणं हेही अतिशय महत्त्वाचं असतं. त्यालाच आपण या ठिकाणी ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग असं आपण म्हणत असतो, लक्षात घ्या. म्हणजे ही तिसरी व्याख्या आपण या ठिकाणी विचारात घेतलेली आहे स्टीफन नॉफ यांची. त्यानंतर पुढची व्याख्या आपण समजून घ्यायची ती म्हणजे मानव संसाधन लेखा. आता मानव संसाधन लेखा क्षेत्रामध्ये सुद्धा या वरच्या व्याख्येमधला भाग आपण समजून घेऊया. मानव संसाधन लेखा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या फ्लेमहोट्स यांनी त्यांची व्याख्या दिलेली आहे आणि ती व्याख्या कोणती आहे पाहूया. आता फ्लेमहोट्स यांच्या मतानुसार किंवा यांच्यामध्ये मानव संसाधन म्हणजे नेमकं काय असतं, तर मनुष्यबळ संसाधन लेखा हा लोक एक संसाधनात्मक साधन म्हणून लेखा करतात. म्हणजे मनुष्यबळ संसाधन लेखा हे काय समजलं जातो, एक संस्थात्मक साधन म्हणून त्याचा विचार केला जातो. त्यामध्ये व्यावसायिक संस्था आणि इतर संस्थांनी मानवी संपत्तीची भरती करणं, म्हणजे व्यावसायिक संस्था असतील किंवा इतर संस्था असतील त्यांनी मानवी संपत्तीची भरती करणं, त्यांची निवड करणं, अशा मानवी संसाधनांना भाड्याने देणं, त्यांना प्रशिक्षण देणं आणि त्या विकसित करण्यासाठी खर्च करणं, या सर्वांच्यावर केलेल्या खर्चाचं मोजमाप करणं आणि ते या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी काय होऊ शकतो, मानव संसाधन लेखामध्ये समावेश होतो. आणि यामध्ये संस्थेचे लोकांचे आर्थिक मूल्य मोजणे देखील महत्त्वाचे असते, लक्षात घ्या तुम्ही. म्हणून हा एक भाग आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढील व्याख्या जी दिलेली आहे ती म्हणजे ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग, वुड्स याची व्याख्या आहे, वुड्स, लक्षात आलं. तर ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग हा संस्थेच्या मानवी संसाधनामध्ये केलेल्या गुंतवणुकीची ओळख पटविणे आणि त्यांचा अहवाल देणे हा एक प्रयत्न आहे, ज्यांचा सध्या परंपरागत लेखा अभ्यासात उपयोग केला जात नाही. मुळात ही एक माहिती प्रणाली आहे जी व्यवसायाच्या मानवी संसाधनात कालांतराने काय बदल घडत आहेत ते व्यवस्थापनाला सांगत असते. म्हणजे ह्या व्याख्येवरून आपल्या लक्षात येईल की मानव संसाधन लेखा किंवा ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग ही एक माहिती प्रणाली आहे आणि ती माहिती प्रणाली व्यवस्थापनाला काय सांगत असते, तर कोणत्या प्रकारचे बदल हे कालांतराने मानव संसाधनामध्ये अपेक्षित आहेत किंवा घडत आहेत हे या ठिकाणी व्यवस्थापनाला सांगण्याचं काम ही या ठिकाणी ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग करत असते. त्यानंतर मानव संसाधन लेखा हे संस्थेच्या लोकांच्या किमती आणि मूल्याचे मोजमाप करत असते. म्हणजे हिशोब कशासाठी ठेवले जातात, कोणत्याही वस्तूचे किंवा कोणत्याही मालमत्तेचे, कोणत्याही संपत्तीचे, कोणत्याही खर्चाचे, कोणत्याही उत्पन्नाचे, कोणत्याही घटकांचे संस्थेमध्ये हिशोब का ठेवले जातात, तर त्या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे की त्यांची किंमत काय आहे, त्याचा फायदा किती होतो, त्यापासून आपल्याला कोणकोणते उपयोग होऊ शकतात, संस्थेच्या दृष्टीतून ती किती उपयुक्त आहे आणि त्यांची मूल्ये कोणकोणती उपलब्ध आहेत आणि त्या मूल्यांचं मोजमाप त्या ठिकाणी काय आहे हे करण्यासाठी या ठिकाणी मानव संसाधन लेखा हे अतिशय गरजेचं असतं.
म्हणजे संघटनेमध्ये किंवा संस्थेमध्ये काम करणारं जे काही मानव संसाधन असतं त्याच्या किमती आणि मूल्यांचं या ठिकाणी मोजमाप करण्याची प्रक्रिया म्हणजेच काय असते, मानव संसाधन लेखा असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढची व्याख्या आपण समजून घ्यायची आहे. कॅलिफोर्निया लॉस एंजिल्स विद्यापीठाचे एरिक फ्लेमहोर्स यांनी ती व्याख्या दिलेली आहे. काय दिलेली आहे व्याख्या त्यांनी? तर मानव संसाधन लेखा ही मानवी संसाधनाविषयी डेटा ओळखण्याची आणि मोजण्याची प्रक्रिया आहे आणि ही माहिती इच्छुक पक्षांपर्यंत पोहोचवते. पारंपरिक अकाउंटिंग प्रॅक्टिसमध्ये सध्या ज्यांचा हिशेब नाही अशा संस्थेच्या मानव संसाधनात, नीट लक्ष द्या, पारंपरिक अकाउंटिंग प्रॅक्टिसमध्ये ज्यांचा हिशेब नाही अशा संस्थेच्या मानवी संसाधनात केलेली गुंतवणूक, ती गुंतवणूक ओळखून त्याचा अहवाल देण्याचा हा प्रयत्न आहे, लक्षात घ्या. आणि त्यालाच आपण मानव संसाधन लेखा असं म्हणतो. त्यानंतर मानव संसाधन लेखा ज्याची माहिती अकाउंटन्सी प्रोफेशनने त्यांच्या नियुक्त संस्थेच्या कर्मचाऱ्यांची किंमत आणि मूल्य मोजण्यासाठी केलेली आहे. म्हणजे ह्या मानव संसाधन लेख्याची माहिती ही कशासाठी केली जाते, तर त्यांच्या संस्थेमधील जे काही नियुक्त कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांची किंमत काय आहे आणि त्या कर्मचाऱ्यांचं मूल्य काय आहे हे मोजण्यासाठी त्या लेखांची माहिती ही वापरली जाते आणि त्या लेखांचा उपयोग हा केला जातो. त्यानंतर आपण आता ह्या व्याख्या समजल्यानंतर आपल्या लक्षात येईल की मानव संसाधन लेखा म्हणजे नेमकं काय. म्हणजे वेगवेगळ्या अशा व्याख्या आहेत. ह्या व्याख्याच्या माध्यमातून आपण मानव संसाधन लेखा म्हणजे काय आहे तो अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगत असतो की व्याख्या म्हणजे नेमकं काय असतं, तर विशिष्ट संकल्पनेबद्दल एखाद्या विचारवंतानं स्वतःच्या शब्दामध्ये व्यक्त केलेलं मत, म्हणजेच ती त्या व्यक्तीची त्या संकल्पनेबद्दलची काय असते, व्याख्या असते. आणि अशा वेगवेगळ्या व्याख्येच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग म्हणजे मानवी संसाधन लेखा म्हणजे काय याचा अर्थ आपल्याला समजून घेता येतो. त्यानंतर पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे ह्युमन रिसोर्स अकाउंटिंगची आवश्यकता काय आहे. व्हॉट इज द नीड ऑफ ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग. मानवी संसाधन लेखे हे का तयार केले जातात, याची गरज काय आहे, याची आवश्यकता काय आहे, हाही भाग आपण या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. आता कोणत्याही उद्योगामध्ये मानवी संबंध हा व्यवस्थापनासाठी वाढत्या चिंतेचा हा घटक बनलेला आहे. पहा, म्हणजे मानवी संबंध, ह्युमन रिलेशन्स हे अतिशय महत्त्वाचे असतात आणि याच्याबद्दल चिंता करण्याची काही गरजच नाही ना. म्हणजे मानवी संसाधन आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये संबंध अतिशय चांगले असले पाहिजेत, यांच्यामध्ये रिलेशन्स हे अतिशय घनिष्ठ असले पाहिजेत आणि अशा पद्धतीचे घनिष्ठ रिलेशन्स, चांगले संबंध त्या ठिकाणी असणं आवश्यक असतं. आणि अशा संबंधाची या ठिकाणी चिंता या क्षेत्रामध्ये वाढलेली आहे. म्हणजेच व्यवस्थापनासाठी ही मानवी संसाधन किंवा मानवी संसाधन संबंध ही चिंतेची बाब झालेली आहे. पहा, कारण काय माहीत आहे का, त्याची कारणं अनेक आहेत. पहा, चिंता ही का निर्माण झालेली असते, तर त्या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. एक तर व्यवस्थापन त्या ठिकाणी या मानवी संसाधनाच्या बाबत विचार करत नसेल, त्यामुळे त्यांचे रिलेशन्स बिघडलेले असतील, किंवा कर्मचारी व्यवस्थापनाबद्दल विचार करत नसतील आणि त्यामुळे त्यांचे रिलेशन्स खराब झालेले असतील, म्हणजे संबंध बिघडलेले असतील. ह्या दोन कारणापैकी एक कारण हे स्ट्रॉंग असतं, लक्षात घ्या. आणि म्हणून आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे की व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यामध्ये असणारे संबंध हे अतिशय महत्त्वाचे असतात. व्यवस्थापन आणि कर्मचारी यांचे रिलेशन्स अतिशय महत्त्वाचे असतात आणि हे रिलेशन्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते चांगले असले पाहिजेत, ते सदृढ असले पाहिजेत की जेणेकरून त्या कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर हा या ठिकाणी ऑर्गनायझेशनसाठी केला पाहिजे, संस्थेसाठी केला पाहिजे, संघटनेसाठी केला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी त्याची कार्यक्षमता जर संघटनेसाठी वापरावी असं वाटत असेल, त्याची क्षमता जर त्याने संघटनेसाठी वापरावी असं वाटत असेल, तर त्यासाठी व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यामध्ये असणारे संबंध हे अतिशय महत्त्वपूर्ण असतात आणि हे संबंध सुदृढ असले पाहिजेत. हेल्दी रिलेशन्स शुड बी देअर. आणि म्हणून HRA ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग याची आवश्यकता काय असते, त्या आवश्यकतेच्या बाबतीत काही विशिष्ट कारणं सांगितलेली आहेत. ती कारणं आपण समजून घेतली पाहिजेत. त्यामध्ये पहिला भाग आपण समजून घ्यायचा आहे की पारंपरिक लेख्याच्या अंतर्गत संस्थेमध्ये काम केलेल्या मानवी संसाधनाविषयी कोणतीही माहिती उपलब्ध करून दिली जात नाही. म्हणजे पारंपरिक जी काही हिशेब देण्याची पद्धती आहे त्या पद्धतीनुसार संस्थेमध्ये काम करत असलेली जी काही मानव संसाधनं असतात त्याबद्दलची कोणतीच माहिती उपलब्ध करून दिली जात नाही आणि लोकांच्या विषयी आर्थिक आणि भौतिक संसाधनं कार्यान्वितरित्या प्रभावी होऊ शकत नाहीत.
म्हणून या ठिकाणी लेखे हे गरजेचे असतात, हिशेब हे गरजेचे असतात आणि म्हणून हिशेबाची गरज ही त्या ठिकाणी आपल्याला भासलेली दिसून येते. त्याचबरोबर मानवी संघटनेसाठी संबंधित खर्चास सध्याच्या महसुलावर गुंतवणुकीऐवजी काही कालावधीत कर्जमाफी करण्याऐवजी शुल्क आकारले जाते. पहा, म्हणजे वास्तविक मानवी संसाधनाच्या महसुलावर गुंतवणूक केली पाहिजे वास्तविक, कारण मानवी संसाधनावर जो खर्च केला जातो तो खर्च नसतो. ती काय समजली पाहिजे? गुंतवणूक समजली पाहिजे. कारण मानवी संसाधनावर जर खर्च तुम्ही केला तर त्यापासून तुम्हाला रिटर्न्स मिळतात. उदाहरणार्थ, तुमच्या संस्थेमध्ये काम करणारे जे काही मनुष्यबळ आहे त्यांच्या प्रशिक्षणावर जर तुम्ही खर्च केला तर त्या प्रशिक्षणाचा खर्च जरी झालेला असला तरी तो प्रशिक्षित कर्मचारी जो असतो तो प्रशिक्षित कर्मचारी तुमच्या संघटनेसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आणि त्यामुळं कामाची क्वालिटी वाढू शकते, कामाचा दर्जा वाढू शकतो. कामाचा दर्जा उंचावल्यामुळं त्या ठिकाणी तुमच्या उत्पादनाला मागणी होऊ शकते आणि त्यामुळं या ठिकाणी अशा पद्धतीचे रिटर्न्स त्या ठिकाणी मिळू शकतात आणि म्हणून त्याला खर्च न समजता ती काय समजली जाते? गुंतवणूक समजली जाते. परंतु बऱ्याच वेळेला हा खर्च समजला जातो आणि त्यामध्ये कर्जमाफी हे धोरण वापरलं जातं किंवा त्या ठिकाणी गुंतवणुकीच्या ऐवजी खर्च समजला जातो. त्यामुळं काय होऊ शकतं तर उत्पन्नाचं प्रमाण हे लक्षणीयरित्या घटतं. जर गुंतवणूक समजली पाहिजे परंतु ती गुंतवणूक न समजता जर तुम्ही खर्च समजला तर त्या ठिकाणी तुमच्या उत्पन्नाचं प्रमाण हे काय होऊ शकतं? घटू शकतं आणि त्यामुळं टणक आणि आंतरफार्म तुलनांचे मूल्यमापन करणे कठीण होते. म्हणजे अशा पद्धतीनं अशा मालमत्तांचं मूल्यांकन करणं काय होतं? अवघड होतं आणि म्हणून त्या ठिकाणी हिशेबाची गरज असते. त्यानंतर फर्मची उत्पादकता आणि नफा मोठ्या प्रमाणावर मानवी मालमत्तेच्या योगदानावर अवलंबून असतो. म्हणजे कोणतीही फर्म असेल, कोणतीही उत्पादन संस्था असेल तर तिची उत्पादकता आणि नफा कशावर अवलंबून असतो? तर मानवी मालमत्तेच्या योगदानावर अवलंबून असतो आणि मानवी मालमत्तेतील मतभेद जर असतील तर त्यावेळेला समान भौतिक संपत्ती असणारी आणि समान बाजारात कार्यरत असणाऱ्या दोन कंपन्यांचे परतावे हे वेगवेगळे असू शकतात. उदाहरणार्थ, ज्या संस्थेमध्ये व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यामध्ये चांगले संबंध आहेत आणि त्यामुळे ते कर्मचारी त्या व्यवस्थापनासाठी 100% आपले योगदान देतात तर त्यांची त्या ठिकाणी उत्पादन क्षमता चांगली असते, उत्पादनाची क्वालिटी चांगली असते. आणि काही ठिकाणी असं असतं की व्यवस्थापन आणि कर्मचारी यांचे संबंध तर चांगले नसतील तर त्यावेळेला त्याचा परिणाम हा उत्पादनावर आणि उत्पादनाच्या दर्जावर होत असतो. त्यामुळं मानवी मालमत्तेचं मूल्य हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्याकडे जर दुर्लक्ष केलं तर फर्मचं एकूण मूल्यांकन करता येणार नाही, त्या ऑर्गनायझेशनचं एकूण मूल्यांकन तुम्हाला करता येणार नाही आणि म्हणून त्या फर्मची उत्पादकता आणि नफा हे जर तुम्हाला मोजायचं असेल तर त्यासाठी मानवी मालमत्तेचं मूल्यांकन करणं गरजेचं असतं आणि त्यासाठी मानवी मालमत्तेचे हिशेब ठेवणं किंवा लेखे तयार करणं हे नितांत गरजेचं आहे. त्याचबरोबर जर मानवी संसाधनाचं मूल्य हे नफा तोटा खाते आणि ताळेबंदात योग्यरित्या जर दाखवलं नाही, पहा, मानवी संसाधनाचं मूल्य हे नफा तोटा खाते आणि ताळेबंदामध्ये योग्यरित्या जर दाखवलं नाही तर मानवी मालमत्तेवरील व्यवस्थापनाची महत्त्वपूर्ण कृती समजू शकत नाही. लक्षात घ्या, मानवी मालमत्तांवरील व्यवस्थापनाची महत्त्वपूर्ण कृती ही समजू शकत नाही आणि म्हणून मानवी संसाधनाचं मूल्य हे नफा तोटा खाते आणि ताळेबंदामध्ये योग्यरित्या दाखवणं गरजेचं असतं आणि त्यासाठी मानवी संसाधनाचे लेखे तयार केले पाहिजेत. त्याचबरोबर भरती, प्रशिक्षण म्हणजे कर्मचाऱ्यांची भरती, कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण इत्यादीवरील खर्च हा खर्च म्हणून मानला जातो आणि पारंपरिक लेख्याखाली मिळणाऱ्या महसुलाविरुद्ध तो लिहून दिला जातो. त्यामुळं मानवी संसाधनावरील सर्व खर्चाला गुंतवणूक समजले जाईल कारण त्याचा लाभ ठराविक काळासाठी जमा केला जातो आणि म्हणून त्यासाठी मानवी संसाधनाचे हिशेब ठेवणं हे अतिशय गरजेचं असतं. त्यानंतर आपल्याला पुढं पाहायचं की ह्या ह्युमन रिसोर्स अकाउंटिंगची उद्दिष्ट कोणती आहेत. व्हॉट आर दी ऑब्जेक्टिव्ज ऑफ ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग और व्हॉट आर दी ऑब्जेक्ट्स ऑफ ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग. ते ऑब्जेक्ट्ससुद्धा आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विचारात घेणं गरजेचं आहे, योग्य पद्धतीने विचारात घेणं गरजेचं आहे. मानव संसाधनाची किंवा लेखे ठेवण्याची, मानव संसाधनाचे हिशेब ठेवण्याची अधिक विशिष्ट उद्दिष्ट आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. पहिलं उद्दिष्ट म्हणजे खर्च कमी झाला पाहिजे. कोणत्याही संस्थेचा, कोणत्याही संघटनेचा, कोणत्याही ऑर्गनायझेशनचा जो खर्च असतो तो कमीत कमी खर्च राहिला पाहिजे, तो खर्च कमी झाला पाहिजे. त्यासाठी प्रभावी संस्थात्मक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी
मानव संसाधन संपादन करणं हे गरजेचं असतं. मानव संसाधन संपादन केल्यानंतर त्याचा विकास करणं गरजेचं असतं. त्यानंतर त्याचं वाटप करणं आणि त्याची देखभाल करणं याविषयी व्यवस्थापकीय निर्णयासाठी त्यांची किंमत, मूल्य, तारीख प्रदान करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या उद्देशानं त्या ठिकाणी मानव संसाधन हिशेब हे ठेवले जातात. मानव संसाधन लेखे हे त्या ठिकाणी तयार केले जातात. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आपण समजून घ्यायचं आहे की मानव संसाधन वापराच्या परिणामकारकतेसाठी माहिती प्रदान करणं. मानव संसाधन वापराच्या परिणामकारकतेसाठी माहिती प्रदान करणं. त्या वापराची परिणामकारकता अतिशय महत्त्वाची असते आणि त्या परिणामकारकतेसाठी सुद्धा त्या ठिकाणी माहिती प्रदान केली पाहिजे. आणि जर माहिती प्रदान करायची असेल तर त्यासाठी ती माहिती तुम्ही लिहून ठेवलेली असली पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला ती माहिती सांगता येईल का? अजिबात नाही सांगता येणार. आणि म्हणून त्या ठिकाणी ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग हे गरजेचं असतात आणि म्हणून ते एक उद्दिष्ट आपण समजून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर मानवी मालमत्तेचे योग्य प्रकारे संवर्धन केले पाहिजे आणि ते संवर्धन केलेले आहे की नाही, अशा पद्धतीने मानवी मालमत्ता संवर्धित केली जाते की नाही हे ठरवण्यासाठी माहिती देणं. आता जर माहिती तुम्हाला प्रदान करायची असेल, माहिती जर द्यायची असेल तर त्यासाठी ती माहिती तुम्ही नोंदवलेली असली पाहिजे आणि म्हणून ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग हे आवश्यक असतात. म्हणून ते उद्दिष्ट आपण समजून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर ह्युमन रिसोर्स अकाउंटिंगचे आर्थिक दुष्परिणाम वर्गीकृत करून मानव संसाधन व्यवस्थापन प्रभावी पद्धतीच्या विकासास मदत करणे. म्हणजे बऱ्याच वेळेला मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये काही दुष्परिणामसुद्धा होतात आणि ते दुष्परिणाम वर्गीकृत केले पाहिजे, त्याचं क्लासिफिकेशन केलं पाहिजे. संघटनेवर कोणते दुष्परिणाम होतात, कामगारांच्यावर कुठले दुष्परिणाम होतात, समाजावर कोणते दुष्परिणाम होतात, उत्पादन प्रक्रियेवर कोणते दुष्परिणाम होतात, अशा होणाऱ्या दुष्परिणामाचे वर्गीकरण करणं गरजेचं असतं. आणि हे वर्गीकरण जर केलं तर त्यावेळेला त्याचा फायदा हा व्यवस्थापन प्रक्रियेसाठी होऊ शकतो. अशा पद्धतीने ही वेगवेगळे उद्दिष्ट आपण विचारात घेतलेले आहेत. त्यानंतर रेन्सिस लिकर्ट यांनी मानव संसाधन लेखे यांच्या उद्दिष्टांचं वर्णन हे सोप्या भाषेमध्ये केलेलं आहे. म्हणजे लिकर्ट यांनी कोणती उद्दिष्ट सांगितलेली आहेत तीही उद्दिष्ट आपण या ठिकाणी समजून घेतली पाहिजेत. आता लिकर्टच्या मध्ये पहिलं उद्दिष्ट सांगितलेलं आहे की मानवी संसाधने संपादन, विकास, वाटप आणि देखभाल करण्याविषयी किंमत, मूल्य प्रदान करणे. म्हणजे मानवी संसाधनाचे संपादन करण्यासाठी, मानवी संसाधनाचा विकास करण्यासाठी, विकसित मानवी संसाधनाचं वाटप करण्यासाठी आणि त्यांची देखभाल करण्यासाठी त्यांच्याविषयी किंमत, मूल्य प्रदान करणे हे पहिलं उद्दिष्ट असतं लिकर्टच्या मध्ये. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आपल्याला समजून घेता येईल की मानव संसाधनाच्या वापरावर नजर ठेवण्यासाठी व्यवस्थापनाला सक्षम करणं. म्हणजे व्यवस्थापनाचं सक्षमीकरण अतिशय महत्त्वाचं आहे. मानव संसाधनाच्या वापरावर नजर ठेवण्यासाठी म्हणजे वेदर युअर ह्युमन रिसोर्सेस आर युटिलाइज्ड प्रॉपरली आर नॉट. फॉर दॅट पर्पज व्हॉट इज इसेन्शियल, कंट्रोलिंग इज ऑल्सो इसेन्शियल अँड फॉर दॅट कंट्रोलिंग पर्पज ऑल्सो अकाउंटिंग इज नेसेसरी. म्हणून मानव संसाधनाचा वापर योग्य पद्धतीने होतो की नाही यासाठी व्यवस्थापनाला नजर ठेवता यावी आणि म्हणून त्या ठिकाणी अकाउंटिंगची गरज असते. ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग हे गरजेचे असतात. त्याचबरोबर मानवी संसाधनामध्ये घसारा किंवा कौतुक शोधणं. आता बऱ्याच वेळेला मानवी संसाधनामध्ये घसारा होऊ शकतो का आणि मानवी संसाधनाचं कौतुक शोधलं जातं का, तर होऊ शकतं. मानवी संसाधनाचं कौतुक केलं जातं. चांगले कार्यक्षम कर्मचारी असतात, त्यांचं या ठिकाणी कौतुक केलं जातं, त्यांना त्या ठिकाणी बक्षीस दिले जातात, त्यांना पुरस्कार दिले जातात आणि त्यांच्या कार्यक्षमतेला प्रोत्साहन दिलं जातं. कार्यक्षमता वाढीसाठी प्रोत्साहन दिलं जातं. आणि मग कोणते कर्मचारी या ठिकाणी कौतुकास पात्र आहेत याचा शोध घेतला पाहिजे आणि कोणते कर्मचारी हे शिक्षेस पात्र आहेत याचाही शोध घेतला पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा अकाउंटिंग हे अतिशय गरजेचं असतं. त्याचबरोबर प्रभावी व्यवस्थापन पद्धती विकसित करण्यास मदत करणे. आता व्यवस्थापन पद्धती ही असते, प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये व्यवस्थापन हे असतंच, परंतु ते व्यवस्थापन प्रभावी होणं गरजेचं असतं आणि अशा प्रभावी व्यवस्थापन पद्धती तुम्ही विकसित केल्या पाहिजेत आणि त्या विकसित करण्यासाठी तुम्ही काय केली पाहिजे, मदत केली पाहिजे. आणि म्हणून प्रभावी व्यवस्थापन पद्धती विकसित करण्यासाठी मदत करणं हे एक उद्दिष्ट लिकर्टनी सांगितलेलं आहे. त्यानंतर मानवी संसाधनाच्या मूल्याबाबत व्यवस्थापकीय जागृती वाढवणं किंवा जागरूकता वाढवणं. आता मानवी संसाधनाची मूल्य ही वेगवेगळी असतात आणि त्या मूल्यांच्या बाबतीत सुद्धा व्यवस्थापनामध्ये अवेअरनेस निर्माण झाला पाहिजे, त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजे आणि ती निर्माण झालेली जागरूकता वाढीस लागली पाहिजे आणि यासाठी सुद्धा ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग हे गरजेचे असतात.
त्याचबरोबर उत्तम मानव संसाधनाच्या नियोजनासाठी अकाउंटिंगची गरज असते. उत्तम मानव संसाधन जे असतं त्याचं नियोजन अतिशय गरजेचं असतं. नियोजन उत्तम असलं पाहिजे. उत्तम नियोजन झाले की तुमचं कामसुद्धा उत्तम होऊ शकतं. तुमच्या नियोजनामध्ये जर फसगत झाली तर त्यामध्ये कामामध्ये सुद्धा त्या ठिकाणी फसगत होऊ शकते. कामाचा दर्जा घसरू शकतो, कामाची क्वालिटी घसरू शकते, कामाच्या क्वांटिटीमध्ये सुद्धा फरक पडू शकतो. आणि म्हणून उत्तम नियोजन हे अतिशय गरजेचं असतं आणि त्यासाठी सुद्धा मानव संसाधन लेख हे नितांत गरजेचे असतात. त्याचबरोबर लोकांबद्दल बऱ्याच वेळेला निर्णय घ्यावे लागतात आणि लोकांच्याबद्दल ते जे निर्णय घेतले जातात ते चांगले निर्णय घेतले पाहिजेत आणि जर चांगले निर्णय घ्यायचे असतील तर त्यासाठी सुद्धा हिशेब ठेवलेले असले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, कोणत्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांना कोणत्या प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज आहे, कोणत्या प्रमाणात किती प्रमाणामध्ये ते प्रशिक्षण दिलं पाहिजे, कोणत्या प्रमाणामध्ये कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं पाहिजे याबद्दलचं नियोजन करणं गरजेचं असतं. आणि ते नियोजन करण्यासाठी अशा पद्धतीची माहिती उपलब्ध होणं गरजेचं असतं आणि ती माहिती जर उपलब्ध व्हावी असं वाटत असेल तर त्यासाठी त्यांची हिशेब ठेवणं गरजेचं असतं आणि म्हणून हे एक उद्दिष्ट त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर लोकांच्याबद्दल चांगले निर्णय घेण्यासाठी सुद्धा ह्युमन रिसोर्स अकाउंटिंगची आवश्यकता असते. जे लोक त्या ठिकाणी काम करत असतात त्या लोकांच्याबद्दल सुद्धा चांगले निर्णय घेता यायला पाहिजे. म्हणजेच लोकांच्या चांगल्या निर्णयासाठी अकाउंटिंगची आवश्यकता असते. त्याचबरोबर पुढचं उद्दिष्ट आपण समजून घ्यायचं आहे ते म्हणजे मनुष्यबळाच्या प्रभावी वापरासाठी. म्हणजे ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग हे कशाला मदत करतं तर मनुष्यबळाचा जर प्रभावी वापर करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग म्हणजेच मानव संसाधन लेख हे उपयुक्त ठरतात. आणि म्हणून हे एक उद्दिष्ट म्हणजे मनुष्यबळाचा जर प्रभावी वापर तुम्हाला करायचा असेल, वॉट एव्हर मे बी ह्युमन रिसोर्सेस आर अवेलेबल इन युअर ऑर्गनायझेशन, दोज ह्युमन रिसोर्सेस यू शुड हॅव टू युटिलाइज इन प्रॉपर मॅनर इफेक्टिवली. अँड फॉर दॅट पर्पज ऑल्सो व्हॉट इज द नीड देअर, व्हॉट इज द नेसेसिटी देअर, प्रिपरेशन ऑफ ह्युमन रिसोर्स अकाउंट्स. ओके, दॅट्स वाय ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग हे अतिशय गरजेचं असतं, लक्षात घ्या. आणि म्हणून हे एक उद्दिष्ट आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर मानवी भांडवलाचे निर्धारक कोणते आहेत हेही आपण विचारात घेतले पाहिजेत. कोणकोणते निर्धारक असतात मानवी भांडवलाचे? त्याला व्हॉट आर द डिटर्मिनंट्स ऑफ ह्युमन रिसोर्स कॅपिटल्स असं म्हटलं जातं. What are the determinants of human resource capital? There are different types of the determinants which are utilized for human resource capital and those determinants also we have to study here. इथं ह्या चार्टमध्ये किंवा ह्या स्लाईडमध्ये आपल्या लक्षात येईल की वेगवेगळे 7 प्रकारचे डिटर्मिनंट्स तुम्हाला सांगितलेले आहेत. मानवी भांडवलाचं पहिलं निर्धारक असतं ते कोणतं असतं तर संभाषण कौशल्य. कोणत्याही आस्थापनेमध्ये मानव संसाधन जर काम करत असेल तर त्या मानव संसाधनाला हे कौशल्य प्राप्त झालंच पाहिजे. हे कौशल्य त्या मानव संसाधनानं विकसित केलं पाहिजे. म्हणजेच कोणतं कौशल्य? संभाषण कौशल्य. कम्युनिकेशन स्किल शुड बी देअर. आणि ज्या व्यक्तीचं कम्युनिकेशन स्किल हे चांगलं असतं, संभाषण कौशल्य चांगलं असतं, त्या व्यक्तीचं मूल्य त्या ऑर्गनायझेशनमध्ये जास्त असतं. आणि म्हणून मानवी भांडवल ठरवत असताना त्याचं निर्धारण करत असताना पहिलं निर्धारक असेल तो म्हणजे संभाषण कौशल्य. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यामध्ये शिक्षकी पेशा करणाऱ्या व्यक्ती असतात तर त्या शिक्षकी पेशामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचं सुद्धा या ठिकाणी संभाषण कौशल्य हे अत्यंत उच्च पातळीचं असणं आवश्यक आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून हे संभाषण कौशल्य हे एक डिटर्मिनंट आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे ह्युमन रिसोर्स कॅपिटलचं. ओके, त्यानंतर उच्च शिक्षण म्हणजे तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये जो असणारा कर्मचारी वर्ग आहे त्याचं शिक्षण काय आहे. म्हणजे उच्च शिक्षित जर कर्मचारी वर्ग असेल तर त्यामुळं त्या ऑर्गनायझेशनच्या एकंदरीत कामकाजावर त्याचा परिणाम होत असतो. उच्च शिक्षित जर कर्मचारी वर्ग असेल तर कामाचा दर्जासुद्धा उच्च प्रतीचा असतो आणि उच्च प्रतीचा जर कामाचा दर्जा असेल तर त्यामुळं संस्थेचं नावलौकिक वाढण्याला मदत होऊ शकते. आणि म्हणून सेकंड डिटर्मिनंट इज गिव्हन देअर हायर एज्युकेशन. कुठले निर्धारक दिलेले आहे? उच्च शिक्षण. याचाही विचार केला पाहिजे. त्याचबरोबर कार्यरत बुद्धिमत्ता. संघटनेमध्ये काम करणारे, ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारे किंवा कोणत्याही उद्योग व्यवसायामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बुद्धिमत्ता ही कार्यरत असली पाहिजे, ॲक्टिव्ह असली पाहिजे. अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून असे तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये किती सक्रिय कर्मचारी आहेत, किती ॲक्टिव्ह तुमचा स्टाफ आहे त्यानुसार सुद्धा तुमच्या संघटनेचं मूल्यमापन हे त्या ठिकाणी केलं जातं आणि त्यानुसार तुमच्या संघटनेचं मूल्य हे ठरलं जातं.
आणि म्हणून इथं कार्यरत बुद्धिमत्ता असणारे कर्मचारी हेही अतिशय महत्त्वाचे असतात आणि म्हणून ते एक निर्धारक आपण समजून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर तांत्रिक आणि गैरतांत्रिक पात्रता. कर्मचाऱ्यांच्या पात्रता ह्या दोन प्रकारच्या असतात, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल. मग आता टेक्निकल त्या ठिकाणी जे काय पात्रता असतात, तांत्रिक पात्रता असतात, त्याचाही विचार केला पाहिजे. तंत्रज्ञानविषयक माहिती ज्या व्यक्तीला असते, तंत्रज्ञानविषयक काम करण्याची कुवत ज्या व्यक्तीमध्ये असते, त्या व्यक्तीला आपण तांत्रिकदृष्ट्या पात्र व्यक्ती असं समजतो. आणि गैरतांत्रिक पात्रता म्हणजे काय, तर तांत्रिक स्वरूपाचं काम जसं असतं त्याच पद्धतीनं गैरतांत्रिक स्वरूपाचं सुद्धा काम असतो. मग अशा पद्धतीचं नॉन टेक्निकल वर्क यू शुड हॅव टू कम्प्लीट दॅट टास्क बिफोर टाईम इन क्वालिटी. ओके, दॅट्स वाय ऑल्सो सच टाईप ऑफ इलिजिबिलिटी इज इसेन्शियल. म्हणून या ठिकाणी कार्यरत बुद्धिमत्ता याचबरोबर तांत्रिक आणि गैरतांत्रिक पात्रता याचाही विचार केला पाहिजे. आता तांत्रिक ज्ञानाला जसं महत्त्व आहे तसं अतांत्रिक ज्ञानाला सुद्धा महत्त्व आहे ना, आणि म्हणून तो एक पॅरामीटर या ठिकाणी विचारात घेतला जातो. त्यानंतर निर्णयाची क्षमता. काम करत असताना अनेक प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात, अनेक प्रश्न उद्भवू शकतात. त्यावेळेला अशा प्रश्नांची सोडवणूक जागेवर करणं गरजेचं असतं. अशा प्रश्नांच्याबद्दल त्वरित निर्णय घेण्याची क्षमता ही त्या कर्मचाऱ्यांच्यामध्ये असली पाहिजे. म्हणून जो कर्मचारी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो, ज्या कर्मचाऱ्यांची निर्णय क्षमता अतिशय उच्च पातळीची असते, अशा कर्मचाऱ्यांना त्या संघटनेमध्ये मानाचं स्थान असतं, लक्षात घ्या. आणि म्हणून हा एक पॅरामीटर किंवा हे एक डिटर्मिनंट आपण मानवी भांडवलाचं समजू शकतो. ज्या कर्मचाऱ्यांच्या अंगी निर्णय क्षमता जास्त आहे असे कर्मचारी उच्च प्रतीचं काम करू शकतात, लक्षात घ्या. योग्य ते निर्णय योग्य वेळेला घेतात, हेही अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हा एक डिटर्मिनंट आपण मानवी भांडवलाचा विचारात घेणे गरजेचं आहे. त्यानंतर कामाच्या दिशेने नवकल्पना. कर्मचारी ज्या पद्धतीचं काम करत असतो त्या कामामध्ये नवनवीन कल्पना त्यांनी शोधून काढल्या पाहिजेत, त्यामध्ये नाविन्य शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच त्या ठिकाणी नवनवीन कल्पनांचा वापर या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांना करणं गरजेचं आहे. आणि असा जर वापर त्या ठिकाणी होत असेल तर तो कर्मचारी संस्थेच्या दृष्टीतून उपयुक्त समजला जातो. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचं ब्रँड मूल्य हेही अतिशय महत्त्वाचं असतं. आता ब्रँड मूल्य म्हटल्यानंतर लक्षात येईल, एखाद्या सेलिब्रिटी असेल तर त्या सेलिब्रिटीला ब्रँड मूल्य असतं, लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या सेलिब्रिटीला जर तुम्ही एन्डोर्समेंटसाठी बोलावलं तर एन्डोर्समेंटसाठी जे पैसे देतात ते त्याचं ब्रँड मूल्य असतं, लक्षात घ्या तुम्ही. म्हणून हे एक ब्रँड मूल्य आपण समजून घेतलं पाहिजे. अशा पद्धतीने मानवी भांडवलाचे निर्धारक हे 1 + ½ डझन डिटर्मिनंट्स किंवा पॅरामीटर्स आपण या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत. कोणकोणते? संभाषण कौशल्य, उच्च शिक्षण, कार्यरत बुद्धिमत्ता, तांत्रिक आणि गैरतांत्रिक पात्रता, निर्णयाची क्षमता, कामाच्या दिशेने नवकल्पना आणि ब्रँड मूल्य, व्यक्तीचं ब्रँड मूल्य. यानुसार या ठिकाणी मानवी भांडवलाचं निर्धारण हे केलं जातं. आता कृषी आणि उत्पादन क्षेत्रामध्ये मानवी भांडवलाचं मोजमाप करणं सोपं आहे का? नाही ना. तर अशा कृषी आणि उत्पादन यासारख्या क्षेत्रामध्ये मोजमाप करणं हे सोपं आहे, कारण उत्पादनाच्या साध्या अटींचा त्या ठिकाणी विचार केला जातो, लक्षात घ्या. म्हणून कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा जर तुम्ही ठरवलं हिशोब ठेवायचे तरी सुद्धा ते शक्य आहेत, परंतु प्रत्यक्षामध्ये तसे हिशेब ठेवले जातात का? नाही ठेवले जात. आणि म्हणून एक भाग आपण लक्षात घेतला पाहिजे की जर सोप्या गोष्टी असतील तर त्या आपण केल्या पाहिजेत, जर अवघड असतील तर त्या समजून घेऊन पूर्ण केल्या पाहिजेत. म्हणून कृषी क्षेत्रामध्ये तुम्ही सर्वांनी विचार केला पाहिजे की आपण शेतीमध्ये केलेला सर्व प्रकारचा खर्च एक हिशोबाच्या पुस्तकामध्ये नोंदवला पाहिजे आणि तो नोंदवला जातो की नाही हे पाहिलं पाहिजे. आणि म्हणून हा एक भाग आपण इथं लक्षात घेतला पाहिजे. त्याचबरोबर मानवी संसाधनांना विशिष्ट कार्य, शिक्षण, विविध कौशल्य, त्याच्यावर आधारित व्यावसायिक प्रशिक्षण आणि स्पर्धात्मकता यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणजे कर्मचाऱ्यांना विशिष्ट काम करण्यासाठी तुम्ही प्रोत्साहित केलं पाहिजे, त्यांना विशिष्ट प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे, त्याचबरोबर विविध प्रकारची कौशल्य आणि व्यावहारिक ज्ञान येण्यासाठी त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज दिली पाहिजे, लक्षात घ्या. आणि त्यासाठी स्पेशलायझेशन तुम्ही शोधा आणि त्या स्पेशलायझेशनला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे. आणि म्हणून ही एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं मानव संसाधन व्यवस्थापन यामधील काही प्राथमिक स्वरूपाची माहिती आपण या ठिकाणी विचारात घेतलेली आहे. त्यानंतर राहिलेला जो भाग आहे आपण नंतरच्या पिरियडला पाहू. ओके, थँक्यू व्हेरी मच.